हॅलो सुवर्णमयी. एका वयानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, आपण आयुष्यात खूप काही केलं, खूप काही सहन करून पुढे आलोय. आपण घराला, नात्यांना सांभाळतो, सगळ्यांच्या आयुष्यात वादळातला दिवा बनून सगळ्यांना स्थिर ठेवतो. पण ह्या सगळ्यात स्वतःचं मन कितीतरी वेळेला थकून जातं ना. पण कमाल बघा, असं थकलेलं मन सुद्धा रोज सकाळी पुन्हा उठतं, पुन्हा तेवढ्याच ताकदीने आणि उत्साहाने कामाला लागतं. हेच खरं बळ आहे. हेच आहे मनाने खंबीर असणं. आपल्याला काय वाटतं की खंबीर असणं, मनाने मजबूत असणं म्हणजे कधीच रडू नये, कोणत्याच गोष्टीचं वाईट वाटू नये, कुणाच्याही बोलण्याने काही फरक पडू नये. मला तरी तसंच वाटायचं. पण खरं सांगायचं तर मनाने मजबूत असणं म्हणजे असं नाही की तुम्हाला कसल्या भावनाच नसाव्यात, तुम्ही अगदी मनाने दगड असावं. उलट मनाने मजबूत असणं म्हणजे दुखावलं गेल्यानंतर सुद्धा स्वतःला सावरता येणं, परिस्थिती मनासारखी नसताना सुद्धा पुढचं पाऊल टाकता येणं, सगळं नियंत्रणाबाहेर गेल्यासारखं वाटत असताना सुद्धा स्वतःवरचा विश्वास न गमावणं. आज आपण बोलणार आहोत अशा धीर गंभीर आणि मनाने मजबूत असलेल्या स्त्रियांच्या 10 गुणांबद्दल, ज्या फार मोठ्या गोष्टी बोलत नसतील, बाहेरून बघताना अगदी साध्या आणि शांत दिसतात, पण आतून पर्वतासारख्या मजबूत असतात. पहिला गुण आहे, ती रडते पण कोसळत नाही. मनाने खंबीर स्त्री म्हणजे जी रडायला लाजत नाही किंवा घाबरत नाही. रडणं म्हणजे कमजोरी नाही, तर ते मनाचं शुद्धीकरण असतं. ती स्वतःच्या भावना दाबून ठेवत नाही. ती रडते, मन हलकं करते, शांत होते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागते. तिला माहिती असतं की भावना आत कोंडून राहण्यापेक्षा अश्रू बनून वाहून गेलेल्या बऱ्या, कारण त्यानंतरच बहुतेक वेळा मनाला क्लॅरिटी मिळते. दुसरा गुण आहे, ती एकटेपणाला आपली कमजोरी नाही तर ताकद बनवते. ती हे सत्य स्वीकारते की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारी माणसं मिळतीलच असं नाही, आणि मिळाली तरी एखादी मैत्री सोबत आयुष्यभर टिकतेच असं नाही. पण ती माझं नशीबच वाईट म्हणून रडत बसत नाही. ती स्वतःला स्वतःची सगळ्यात मोठी सोबत बनवते. ती स्वतःला सांगते की सध्या मी एकटी आहे, पण हा एकटेपणा मला स्वतःचा शोध घ्यायला शिकवेल, स्वतःला जास्त समजून घ्यायला मदत करेल. ती कुणाच्या तरी आधारासाठी आपली प्रगती अडवून धरत नाही. स्वतःची कंपनी एन्जॉय करायला शिकते. तिला आता कुणाच्या होला हो करण्याची किंवा लोकांनी आपल्याला ॲक्सेप्ट करावं म्हणून मनाविरुद्ध वागण्याची गरज नसते. तिचा एकटेपणा हा तिची मजबुरी नसते, तर तो तिच्या मनःशांतीचं कारण असतो. तिसरा गुण आहे, ती भूतकाळाचं ओझं वाहत नाही. खरं सांगा, आपल्या मनात कधी ना कधी असं येतं ना की माझ्यासोबतच असं का झालं, जर तेव्हा असं झालं नसतं तर. आणि अशा वेळी स्वतःला सावरलं नाही तर अशा विचारांमुळे काही जणी अक्षरशः डिप्रेशनमध्ये जातात. पण खंबीर बाई जे झालं त्यातून धडा शिकते आणि तिथून पुढे निघते. ती म्हणते, झालं ते झालं, तो एक धडा होता, पण आज आणि इथून पुढे मी काय करणार ते पूर्णपणे माझ्या हातात आहे. ती कालच्या जखमांना आपलं भविष्य खराब करून देत नाही. भूतकाळातल्या कटू आठवणींचं ओझं ती डोक्यावर घेऊन चालत नाही. ती त्या आठवणींना पाठीवरच्या अनुभवाच्या पिशवीत टाकते, फक्त धडा म्हणून. ती म्हणते, माझ्या पुस्तकाचं कालचं पान खराब होतं, पण पूर्ण पुस्तक नाही. आजचं पान मी सुवर्ण अक्षरांनी लिहिणार. चौथा गुण आहे, ती हक्काने आणि शांतपणे नाही म्हणायला शिकलेली असते. ती सगळ्यांवर प्रेम करते, सगळ्यांची जमेल तितकी मदत करते, पण सगळ्यांना खुश ठेवण्याचा अट्टहास सोडून देते. तिला समजलेलं असतं की सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला हरवणं म्हणजे मूर्खपणा आहे. जेथे स्वतःचा आदर कमी केला जातो, ती आहे तशी तिला ॲक्सेप्ट केलं जात नाही. तिथे जायला ती ठामपणे पण अगदी सभ्यपणे नाही म्हणते. तिला तिच्या वेळेची आणि मानसिक शांततेची किंमत असते. तिचं नाही म्हणणं उद्धटपणा नसतो, तर ती स्वतःभोवती आखलेली एक आदरयुक्त बाउंड्री असते. सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती स्वतः कधीच खुश राहू शकत नाही, हे सत्य तिने स्वीकारलेलं असतं. पाचवा गुण आहे, ती स्वतःवर प्रेम करण्याला गुन्हा समजत नाही. खूप लोकांना वाटतं की स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वार्थीपणा, पण खंबीर स्त्रीला माहिती असतं की जर माझं स्वतःचं मन शांत आणि आनंदी नसेल तर मी माझ्या घरात आनंदी वातावरण ठेवू शकत नाही. ती स्वतःच्या आवडीनिवडी सांभाळते, स्वतःला वेळ देते. स्वतःला खुश ठेवणं ही ती आपली पहिली जबाबदारी मानते. तिला कळलेलं असतं की रिकाम्या माठातून कुणाचीही तहान भागवता येत नाही. स्वतःवर प्रेम करणं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? स्वतःसाठी वेळ काढणं, आवडती कॉफी पिणं, शॉपिंग, फिरायला जाणं. आणि ह्यात काही चुकीचं नाही आहे, पण सेल्फ लव्ह, स्वतःवर प्रेम करणं फक्त एवढंच आहे का? तर नाही. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःची साथ न सोडणं. जेव्हा आपण चूक करतो तेव्हा स्वतःलाच सगळ्यात दोष देतो. जेव्हा एखादं काम बिघडतं तेव्हा स्वतःलाच अपयशी ठरवतो. जेव्हा कधी आपण दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करतो तेव्हा फक्त स्वतःच्या कमतरताच दिसायला लागतात. अशावेळी स्वतःशी कसं बोलतो आपण, ह्याच्या उत्तरामध्ये स्वतःविषयीचं प्रेम लपलेलं आहे.
कारण स्वतःवरचं प्रेम म्हणजे रोज स्वतःला मी खूप महान आहे असं सांगणं नाही आहे, तर स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती म्हणते की माझ्याकडून चूक झाली, पण त्यामुळे माझी किंमत कमी होत नाही. ती प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याच्या धावपळीत राहत नाही. स्वतःच्या भावना, गरजा आणि मर्यादांचा आदर करणं हे असतं स्वतःवर प्रेम करणं. आणि स्वतःवरचं प्रेम स्वतःला स्वीकारण्यात सुद्धा असतं. जसं आपण आपल्या मुलांवर प्रेम करतो, त्यांनी चूक केली म्हणून त्यांना घराबाहेर काढत नाही, त्यांच्यावर रागावतो, त्यांना सुधारायला सांगतो, पण त्यांच्यावरचं प्रेम कमी करत नाही. तशीच ती स्वतःकडे पण बघते. कारण तिला माहीत असतं शेवटी जगातली प्रत्येक व्यक्ती तुमची साथ सोडू शकते, पण एक व्यक्ती आयुष्यभर तुमच्यासोबत असणार आहे, ती म्हणजे तुम्ही स्वतः. 6वा गुण आहे, ती दुसऱ्यांनी दिलेल्या सर्टिफिकेटवर अवलंबून राहत नाही. लोकांनी कौतुक करू देत किंवा टीका, तिचा स्वतःवरचा विश्वास ढळत नाही. ती स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांवरून ठरवत नाही. लोकांची मतं हवामानासारखी बदलतात हे तिला ठाऊक असतं. आज तिला चांगलं म्हणणारे उद्या वाईट पण म्हणू शकतात. लोकांनी आपलं कौतुक करावं, आपल्याला मान्यता द्यावी, आपलं काम आवडल्याचं सांगावं हे सगळ्यांनाच आवडतं. पण तिचा आत्मविश्वास फक्त त्या टाळ्यांवर उभा नसतो. तिला स्वतःची किंमत सिद्ध करण्यासाठी प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या कौतुकाची गरज नसते. कुणी कौतुक केलं तर ती खुश होते, पण कौतुक मिळालं नाही म्हणून लगेच स्वतःबद्दल शंका घ्यायला सुरुवात करत नाही. कुणी तिच्याशी असहमत असेल, तिच्यावर टीका करेल, तरीसुद्धा निदान ती स्वतः तरी लगेच स्वतःला चुकीचं समजत नाही. कारण तिला माहीत असतं प्रत्येकाला आपल्याबद्दल चांगलं वाटेलच असं नाही, प्रत्येकजण आपल्याला समजून घेईलच असं नाही, आणि प्रत्येक निर्णयाला सगळ्यांची मान्यता मिळेलच असं सुद्धा नाही. पण ती स्वतःकडे इतक्या आदराने बघते की लोकांच्या मतांना महत्त्व देते, पण ती कोण आहे, कशी आहे हे ठरवण्याचा अधिकार त्यांना देत नाही. 7वा गुण आहे, ती अपयशाला पूर्णविराम समजत नाही. ती प्रयत्न करते, कधीकधी अपयशी ठरते, पण हार मानत नाही. ती मोकळ्या मनाने मान्य करते की हो चुकले मी, पण त्या चुकांना ती आपली ओळख बनवून देत नाही. ती अपयशाला यशाची पहिली पायरी मानते, चुकांमधून शिकते आणि पुन्हा दुप्पट स्पीडने प्रयत्न सुरू करते. असं नाही की तिला कधीच थकवा येत नाही, निराशा येत नाही किंवा हार मानाविषयी वाटत नाही. पण एखादा प्रयत्न फेल झाला म्हणून ती त्याला स्वतःचं नशीब मानून गप्प बसत नाही. ती समजून घेते की अपयश म्हणजे शेवट नाही, तर शिकण्याचा एक भाग होता. कधी ती थोडा वेळ थांबते, कधी दिशा बदलते, कधी कुणाची मदत घेते, पण स्वतःच्या ध्येयापासून कायमची दूर जात नाही. म्हणूनच अडचणी आल्या, गोष्टी मनासारख्या घडल्या नाहीत तरी ती एक गोष्ट सोडत नाही, ते म्हणजे पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची तयारी. 8वा गुण आहे, ती नात्यांमध्ये स्वतःचं अस्तित्व संपवून टाकत नाही. ती नाती मनापासून जपते, त्याग करते, प्रेम करते, पण स्वतःची ओळख पुसून टाकत नाही. तिला हे पक्कं समजतं की प्रेम म्हणजे स्वतःला संपवून टाकणं नाही आहे. नात्यामध्ये सन्मान नसेल, आदर नसेल तर ते नातं पोकळ आहे हे ती जाणून असते. तिला काय चालणार आहे आणि काय नाही ह्याबद्दलच्या तिच्या बाउंड्रीज अगदी स्पष्ट असतात. ती घरासाठी, माणसांसाठी झिजायला तयार असते, पण कुणाच्या हातातली कठपुतळीची बाहुली बनणं तिला मान्य नसतं. नात्यामध्ये प्रेम जितकं महत्त्वाचं तितकाच आदरसुद्धा महत्त्वाचा आहे ह्यावर ती ठाम असते. 9वा गुण आहे, ती आनंदासाठी मोठ्या प्रसंगांची वाट बघत नाही. तिला जगण्याचा खरा अर्थ कळलेला असतो. ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधते. सकाळी शांततेत घेतलेला चहाचा पहिला घोट, लहान मुलाचं निखळ हसू किंवा खिडकीतून येणारी मोकळी हवा. आपण खूप वेळा स्वतःलाच सांगत असतो की हे काम पूर्ण झालं की मी खुश होईन, थोडे जास्त पैसे आले की खुश होईन, मुलं मोठी झाली की निवांत जगता येईल, सगळे प्रॉब्लेम्स संपले की माझं मन शांत होईल. पण आयुष्य तसं नसतं ना. एक प्रॉब्लेम संपतो तर दुसरा समोर उभा राहतो. एक ध्येय पूर्ण होतं तर पुढचं अजून मोठं ध्येय तयार असतं. एखादं मनापासून झालेलं संभाषण, दिवसभराच्या कामानंतरचा समाधानाचा क्षण किंवा स्वतःसाठी मिळालेली काही शांत मिनिटं. कारण तिला माहीत असतं की आयुष्य अशा छोट्या छोट्या क्षणांनी सुंदर बनतं, जे क्षण न कळत आपल्या दिवसाला सुंदर बनवत असतात. तिला हे समजतं की आनंदाचा रिमोट कंट्रोल बाहेरच्या जगात नाही तर तिच्या स्वतःच्या मनात आहे. तिचं समाधान हे तिच्या परिस्थितीवर नाही तर तिच्या मनस्थितीवर अवलंबून असतं. 10वा गुण आहे, ती इतर स्त्रियांचे पाय खेचण्याऐवजी त्यांना हात देऊन वर ओढते. जी व्यक्ती स्वतः मनातून असुरक्षित आहे तिला दुसऱ्याचं यश धोक्यासारखं वाटतं. पण मनाने मजबूत असलेल्या स्त्रीला माहीत असतं की दुसऱ्याच्या यशामुळे तिच्या वाट्याचं काही कमी होत नाही. म्हणून एखादी स्त्री चांगलं काम करत असेल, प्रगती करत असेल, स्वतःची ओळख निर्माण करत असेल तर ती तिच्याकडे मत्सराने बघत नाही. उलट तिचं कौतुक करते, तिला प्रोत्साहन देते. जिथे शक्य असेल तिथे मदतीचा हात पुढे करते. तिला माहिती असतं
जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला उभी करते तेव्हा अख्खा समाज मजबूत होतो. एक खंबीर स्त्री कधीच दुसऱ्या स्त्रीची जागा हिरावून घेत नाही. ती तिच्या शेजारी दुसरी खुर्ची टाकून तिला बसायला सांगते. कारण तिला समजलेलं असतं की आयुष्य हे एक स्पर्धा नाही आहे. आपण सगळ्याजणी वेगवेगळ्या मार्गांवरून चालतोय. प्रत्येकीचा संघर्ष वेगळा आहे, प्रत्येकीची वेळ वेगळी आहे. दुसऱ्याला खाली खेचून आपण वर जात नाही. खरं मोठेपण तेव्हा दिसतं जेव्हा आपण स्वतः पुढे जात असतानाच दुसऱ्याला सुद्धा पुढे जाण्यासाठी हात देतो. आणि कदाचित म्हणूनच मनाने मजबूत असलेल्या स्त्रीची ओळख ही तिच्या यशावरूनच होत नाही, तर तिच्या आसपासच्या लोकांना ती कसं उभं करते ह्यावरून सुद्धा होते. आता ह्यापैकी प्रत्येक सवय आपल्यामध्ये असायलाच पाहिजे असं नाही. आणि जर काही गोष्टी अजून जमत नसतील तर त्याचा अर्थ तुम्ही कमकुवत आहात असा सुद्धा नाही आहे. कारण मनाने मजबूत होणं ही काही जन्मजात मिळणारी देणगी नाही आहे. तो एक प्रवास असतो. रोजच्या छोट्या निर्णयांमधून, अडचणींना तोंड देण्याच्या पद्धतीतून आणि प्रत्येक वेळी पडल्यावर सुद्धा पुन्हा उभं राहण्याच्या तयारीतून तो घडत जातो. आपण सगळ्या सुवर्णमयी आहोत. प्रत्येकजण स्वतःच्या संघर्षातून तावून सुलाखून निघालेली आहे आणि दिवसागणिक जास्त खंबीर होत चालली आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ बघताना स्वतःला एकच प्रश्न विचारा, या 10 पैकी कोणती एक सवय मी आजपासून जाणीवपूर्वक विकसित करू शकते? कारण आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टींची गरज नसते. कधीकधी एका छोट्या चेंजमधूनच मोठा फरक पडायला सुरुवात होते. मला कमेंट्समध्ये सांगा, या 10 लक्षणांपैकी कोणतं लक्षण तुमच्यामध्ये आधीपासूनच आहे? मला तुमच्या कमेंट्स वाचायला नक्कीच आवडेल. जर आजचं हे बोलणं तुमच्या मनाला कुठेतरी भिडलं असेल तर हा व्हिडिओ अशा प्रत्येक स्त्रीला पाठवा जिला आज या शब्दांची गरज आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ह्या सुंदर सुवर्णमयी परिवाराचा भाग व्हा. तुम्ही चॅनलची मेंबरशिपसुद्धा घेऊ शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला उभारी देणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आता स्क्रीनवर जो व्हिडिओ दिसतोय तो सुद्धा बघा आणि आनंदात राहा.